Hello student. In standard 7, chapter number 5th, food safety. In the previous 3 video, we learned about the food content, spoilage of the food, then the responsible factors for the spoilage, and food storage and preservation, also the third part. Now, the last topic, that is the methods of food protection. How can we protect the food? There are some methods, that is freezing, smoking, use of insecticides, irradiation, use of inert gas, use of preservatives, and pasteurization. फ्रीजिंग, शीतकरण असं त्याला म्हणतो आपण. विविध प्रकारच्या अन्न सुरक्षेसाठीच्या पद्धती त्यांचा आपण अभ्यास करत आहोत. त्यामधलं फ्रीजिंग, बायोलॉजिकल अँड केमिकल रिएक्शन इन फूड मटेरियल आर स्लोड डाऊन ॲट द लो टेम्परेचर. अत्यंत कमी प्रमाणामध्ये तापमान जर ठेवलं तर कोणत्याही जीवाणूचं किंवा त्या मटेरियलचं अंतर्भागामध्ये होणारं जैविक आणि रासायनिक अभिक्रिया ह्या मंदावतात. As a result, the food remains in a good condition for a longer duration. That is why refrigerators are used in the kitchen. याच कारणामुळे आपण घरामध्ये सुद्धा रेफ्रिजरेटर्स वापरत असतो. त्याला शीतकपाट असं म्हणतो आपण. त्याच्यामुळे अन्न पदार्थ जो टिकवून ठेवण्यासाठी त्याच्या रासायनिक अभिक्रियेला त्याचा वेग हा मंदावतो. कारण फ्रीज काय करतं, 0° पासून तर -4-5 अंश किंवा 5 अंश सेल्सिअस पर्यंत तो पदार्थ फ्रीज करून ठेवत असतं, थंड तापमान ठेवत असतं. त्यामुळे तिथे जीवाणूंची वाढ होत नाही किंवा रासायनिक अभिक्रियेला वेग मिळत नाही. कारण रासायनिक अभिक्रिया आहे तेव्हाच घडतात जेव्हा तिथे तापमान वाढतं. म्हणून उन्हाळ्यामध्ये वस्तू नेहमी जेवणाच्या वस्तू खराब होत असतात. मात्र फ्रीजमध्ये ते ठेवल्यानंतर त्याचं तापमान स्थिर होतं आणि ते अधिक काळ टिकू शकतात. अन्नावर धुरळा मारून म्हणजे स्मोकिंग ही पद्धत वापरून अन्न प्रिझर्व करता येत असतं. फूड इज प्रिझर्व विथ द हेल्प ऑफ द स्मोक. ॲल्युमिनियम फॉस्फाइड्स इज युज्ड इन धिस मेथड. नाव लक्षात ठेवा, ॲल्युमिनियम फॉस्फाइड हा पदार्थ त्याच्यातून स्मोक करून हा अन्नावर फवारला जातो आणि ते टिकवून ठेवलं जात असतं. मोठ्या प्रमाणावर जेव्हा असेल तेव्हा ही पद्धत वापरण्यात येते. युजेस ऑफ इन्सेक्टिसाइड्स. इन्सेक्टिसाइड्स म्हणजे काय? कीटकनाशके. जे अत्यंत सूक्ष्म कीटक असतात त्यांना मारण्यासाठी जे औषध फवारणी केली जात असते त्यामध्ये मॅलाथिऑन नावाचं एक औषध असतं, ते स्प्रे केलं जात असतं. मॅलाथिऑन इज स्प्रेड ऑन द गनी बॅग्स कंटेनिंग द फूड ग्रेन्स. गनी बॅग्स म्हणजे गोणपाट. त्या गोणपाटामध्ये जे अन्न ठेवण्यात येतं त्या गनी बॅग्सवर मॅलाथिऑनची पावडर जर फवारणी केली तर त्याच्यात इन्सेक्ट किडी पडणार नाही. किडीनाशक ती फवारणी करणे आवश्यक असतं. गोदाममध्ये असे अनेक किड्यांचा प्रादुर्भाव असतो म्हणून ते करावं लागतं. इररॅडिएशन म्हणजे याला अन्न विकिरण असं म्हटलं जात असतं. फूड इज एक्सपोज्ड टू आयोनायझिंग radiation such as high energy electrons emitted by accelerators, X-rays, gamma rays emitted by the radioactive isotopes. This process destroys the microbes, insects, etc. Shelf life of the fruit increases due to increase in ripening period. The shelf life of the potatoes and the onions increases due to the slowdown sprouting. आपण याचा अर्थ समजून घेऊया
की एक विशिष्ट प्रकारचं रेडिएशन्स टाकून प्राकिरणं एक किरणं असतात, ती किरणं त्यांच्यावर सोडली जातात. त्यामुळे कोणताही फ्रूट्स आहे ते दीर्घकाळापर्यंत टिकून राहू शकतं, ते पटकन पिकत नाही किंवा ते अधिक काळापर्यंत स्टोरेजमध्ये ठेवता येऊ शकतं. पोटॅटोज जर असेच जमिनीतून काढल्यानंतर त्यांना परत पालवी फुटणार आणि ते वाढायला सुरुवात होईल. ओनियनचं तसंच होईल. म्हणून यांच्यावर ते अशा पद्धतीचं इरेडिएशन्स हे केलं जात असतं. आणि त्यामुळे काय होत असतं की त्याच्यात जे मायक्रोब्स वाढणार असते, मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे हानिकारक आहेत ते सुद्धा कमी होत असतात आणि ते टिकाऊ बनतात. पण याचे साईड इफेक्ट सुद्धा असू शकतात. त्यामुळे इरेडिएशन ही मोठ्या प्रमाणात आता केली जात असते, कारण रेडिओ एलिमेंट्स मानवी शरीरामध्ये थोडे घातकच असतात. तर हा पण विचार आपण करायला पाहिजे. यूज ऑफ इनर्ट गॅस. Inert gas means that is the gas is the royal gas. They never take part in any type of the reaction. Nitrogen gas is filled in airtight packets of the potato vapors, other food products, thus preventing the growth of the fungus and insect in them. तुम्ही जे पोटॅटो चिप्स किंवा केळीचे चिप्सचं पाकिट तुम्ही पाहिलं असेल तर त्यांच्यामध्ये नायट्रोजन वायू भरला जात असतो. हा इनर्ट गॅस असतो. इनर्ट गॅस म्हणजे काय, तो कोणत्याही प्रकारच्या रिॲक्शनमध्ये, अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही, त्याच्याशी कोणतीच रिॲक्शन होत नाही. त्यामुळे जर तुम्ही तसं पॅक केलं तर त्याच्यातला जो अडकलेला ऑक्सिजन असेल किंवा कार्बन डायऑक्साईड असेल तर तो त्या कार्बनमुळे तो पदार्थ खराब होऊ शकतो. मग हे कारण टाळण्यासाठी त्याच्यातली हवा काढून घ्यायची आणि त्या जागी नायट्रोजन भरून तो ठेवला जात असतो. म्हणून त्या पिशव्या कधी कधी पाहिल्या असेल तुम्ही, त्या मोठ्या फुललेल्या दिसतात. तर ते जीवाणू मारण्यासाठीच ते ठेवलेले असतात, ते अधिक काळ टिकावं या हेतूने. युजेस ऑफ द प्रिझर्वेटिव्स. दॅट इज टू टाइप्स ऑफ द प्रिझर्वेटिव्स. एक नॅचरल प्रिझर्वेटिव्स अँड केमिकल प्रिझर्वेटिव्स. Some naturally available materials like salt, sugar, oil are used as a preservatives in the pickles, jams, murabba, पेठा, etc. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण पदार्थांमध्ये अशा मुरब्बा असेल त्याच्यात साखर टाकत असतो, लोणच्यामध्ये मीठ टाकत असतो, जॅममध्ये सुद्धा तशा प्रकारचं साखर आपण टाकत असतो. काय पेठा नावाचा प्रकार असतो, कारण काय त्याच्यामध्ये सजीव पदार्थ पण असतो. आंबा हा एक सजीव घटक आहे, त्याच्यापासून ते बनलेलं असतं. मग तिथे फंगस लागण्याची शक्यता जास्त असते, पण मिठामुळे ते शक्य होत नाही, साखरेमुळे सुद्धा शक्य होत नाही. तर त्याला मर्यादा येऊन जाते. म्हणून त्याला नॅचरल प्रिझर्वेटिव्ह सुद्धा म्हटलं जात असतं. केमिकल प्रिझर्वेटिव्ह, ॲसिटिक ॲसिड ज्याला आपण व्हिनेगर असं म्हणतो, सायट्रिक ॲसिड जे लिंबूसारखा चव असणारा, सायट्रिक ज्यांच्यामध्ये असतं ते लिंबूमध्ये असतो. सोडियम बेन्झोएट नावाचं एक पदार्थ असतो, तो केमिकल प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरतात. सम नायट्रेट्स अँड द नायट्राइट्स salts are some example of the chemical preservatives. They are used in a sauces, jellies, jam, and in packaged ready to cook vegetables, ready to eat foods, etc. These preservatives keep the food safe for the very long duration. तुम्ही आता बघा काही मसाल्यांचं पॅकेट्स मिळतात, काही अद्रक आणि याचं लसूणची पेस्ट मिळते पॅक केलेली, कारण आता लोक त्यांना तात्काळ असं इन्स्टंट फूड पाहिजे असतं, अर्जंट, 2 मिनिट में मॅगी या पद्धतीने. तर ते पटकन तयार होणारा पदार्थ असेल तर लोक त्याकडे आकर्षित होतात आणि तो पदार्थ घेतात. पण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केमिकल प्रिझर्वेटिव्ह्ज टाकलेले असतात, ते त्या माध्यमाने तुमच्या शरीरामध्ये जात असतात. याचं आपण सर्वांनी भान ठेवलं पाहिजे. द लास्ट मेथड इज पाश्चरायझेशन. पाश्चरायझेशन ही मेथड जी आहे, दिस मेथड इन्व्हॉल्व्स हीटिंग द मिल्क अँड द अदर सिमिलर फूडस्टफ्स अप टू द सर्टन टेम्परेचर. काही बिव्हेरेजेस असतात, ड्रिंक असतात,
त्यांना उकळून ते टिकवून ठेवले जाऊ शकतात. दूध जर कच्चं आपण ट्रान्सपोर्ट करायचं म्हटलं, समजा एखाद्या ग्रामीण भागातून दूध येत असेल टँकरमधून आणि मुंबई सारख्या शहरामध्ये किंवा बेंगलोर सारख्या सिटीमध्ये पाठवायचं असेल, तर ते पाठवताना त्या ट्रकमध्ये त्याच्यात पाश्चरायझेशन केलेलं मिल्क हे टाकलं जात असतं. म्हणजे ते मिल्क 80 अंश सेल्सिअसपर्यंत, म्हणजे साधारणपणे 15 मिनिट त्याला गरम केलं जात असतं आणि ते थंड केल्यानंतर ते त्याच्यातले मायक्रोब जे आहे ते वाढत नाही. म्हणून आपण आपल्या घरामध्ये सुद्धा आपण दूध गरम करत असतो. ते दूध गरम करण्याची पद्धतीलाच पाश्चरायझेशन असं म्हणतात. पाश्चरायझेशन याचा अर्थ की एखादा पदार्थ हा तो निर्जंतुक करणे, जंतुविरहित करणे. त्याच्यातले जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते त्याला गरम करून किंवा उकळून त्याच्यातले ते निर्जंतुक करण्याची पद्धतीला आपण पाश्चरायझेशन असं म्हणत असतो. याचा उपयोग काही फर्मंटेशन क्रिया करणाऱ्या काही ड्रिंक्स असतात त्यांचे निर्मितीसाठी सुद्धा केले जात असतो. लुईस पाश्चर यांनी ही पद्धत शोधून काढली होती. That is, this technique is preserving the quality of the food by raising the temperature to prevent the microbial growth in the food. Great scientist लुईस पाश्चर ज्यांनी भारतामध्येच याचा शोध लावलेला, याची लस जी आहे ती शोधून काढली आणि त्याच आधारावर त्यांनी त्यांचं एक संशोधन केलंय की जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स वाढत असतात त्या मायक्रो ऑर्गॅनिझमची जर आपल्याला रोकथाम करायची असेल तर त्यांना गरम करून ते टिकवण्यासाठी वापरलं जात असतं. पण मात्र काय केलं जातं, हे गरम केलेलं दूध असेल तर त्याच्यातलं जे महत्त्वाचा अर्क असेल तो काढला जातो आणि त्याचं दुसरे पदार्थ बनवले जातात. पाश्चरायझेशनमध्ये ही एक मोठी त्रुटी आहे. नेक्स्ट टॉपिक आपला ॲडल्टरेशन. ॲडल्टरेशन म्हणजे काय? भेसळ. पदार्थांमध्ये भेसळ करून तो पदार्थ अतिफायद्यासाठी विकला जात असतो. यामध्ये लोकांचं आरोग्य धोक्यात येत असतं. मिल्क, रेड चिली पावडर, सीड्स ऑफ द पपया, आईस्क्रीम या पदार्थांमध्ये ॲडल्टरंट काय वापरतात? ॲडल्टरंट म्हणजे भेसळ केलेला पदार्थ. हा पदार्थ कोणता वापरतात बरंचसं तुम्हाला माहिती असेल, पण आपण त्याच्यावर चर्चा करून घेऊ. हेल्थ ऑफ ऑल पीपल, यंग अँड ओल्ड, पुअर, रिच आर endangered by the food adulteration. Different types of the adulterant affect our health in different ways. Some adulterant causes the abdominal discomfort or poisoning, while some may affect the functioning of the some organs if consumed over a long period of time, or even causes cancer. बघा, काही पदार्थ आपल्या शरीरात गेल्यानंतर त्या पदार्थांचा पोटदुखीचा किंवा फूड पॉयझनिंग ज्याला आपण म्हणत असतो त्याचा त्रास होत असतो. जर जास्त वेळ, जास्त कालावधीपर्यंत ते खात राहिलं तर त्याच्याने कालांतराने तुमचा ते डॅमेज होत जातं अवयव पोटातले, आणि कॅन्सर हा दुर्धर असा आजार निर्माण होतो. आपण जनरली या शब्दाला आपण असं वापरूया की बाहेरचं बनवलेलं पदार्थ जे असतात ते भेसळयुक्त असतात, यासाठी त्याची खबरदारी घेतली पाहिजे. Food is adulterated in this way too. Removal of the some important component of the food. मी आत्ताच पाश्चरायझेशनचं सांगितलं तुम्हाला. पाश्चरायझेशनमधून दुधाचं गरम केल्यानंतर ते तसं दूध तुमच्यापर्यंत आणून दिलं जात नाही, तर त्याच्यातला जो फॅट्स कंटेंट ऑफ द मिल्क तो काढला जातो आणि तो दुसऱ्या त्यांच्या फायद्यासाठी वापरला जात असतो. मग आपल्याला निकृष्ट म्हणजे कमी फॅट्स असलेलं दूध हे वापरायला मिळतं पर्यायाने आपल्याला, किंवा त्याच्यात पाणी टाकलं जात असतं. एसेन्स ऑफ द क्लोव्ज, लवंगांचं तेल काढलं जात असतं. कार्डामोम्स म्हणजे आपण ज्याला वेलची वगैरे आपण असं म्हणतो, काही मसाल्याचे जे पदार्थ आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा या बाबी आपल्याला दिसतात. मिक्सिंग ऑफ अ लो क्वालिटी ऑफ इडिबल अँड चीपर मटेरियल इज हार्मफुल कलर विथ द फूड. काही पदार्थांमध्ये रंग टाकले जात असतात आणि त्या रंगामुळे ते अधिक अट्रॅक्टिव्ह दिसतात. उदाहरणार्थ
जिलेबी बनवत असताना त्याच्यात रंग टाकला जात असतो. चायनीजचे पदार्थ जे आपण रस्त्यावरचे जे मिळतात त्यांच्यात रंग टाकला जात असतो आणि त्यामुळे ते आपल्याला अधिक तिखट आणि अट्रॅक्टिव्ह वाटत असतात. लालसर किंवा त्याचा एक विशिष्ट रंग आपल्याला अट्रॅक्ट करत असतो. मिक्सिंग ऑफ द सम हार्मफुल मटेरियल लाईक स्टोन्स अँड फाईन सँड, आयर्न फिलिंग्स, युरिया, डंग ऑफ हॉर्स, सॉडस्ट. बघा, हे पदार्थ टाकले जात असतात. छोटी खडे टाकले जातात तांदळामध्ये किंवा धान्यामध्ये, म्हणजे किलोने टाकतात. 1 किलो धान्य काढून घेतात आणि त्याच्यात किलोभर त्याच्यात ओतून देतील. त्यामुळे त्याच्यातला जो 50 किलोची पोती असतील त्याच्यातलं कमी होत असतं, किंवा 5-5 किलोची ते त्याच्यात मिक्स करून टाकतात. फाईन सँड असते ती त्याच्यात मिक्स केली जात असते. काही खाद्यपदार्थांमध्ये सुद्धा तसं असतं. आयर्न फिलिंग्स, रव्यामध्ये बघा मोठ्या प्रमाणामध्ये लोखंडाचे तुकडे टाकलेले असतात बारीक. युरिया दुधामध्ये टाकतात. डंग ऑफ द म्हणजे घोड्याचं शेण टाकलं जातं, लीद म्हणतात त्याला. सॉडस्ट म्हणजे लाकडी भुसा सुद्धा टाकला जात असतो. तर हे पदार्थ तुम्ही शोधून काढा की कशा पद्धतीने हे ॲडल्ट्रेशन होत असतं आणि ही एक पद्धत आहे. हाऊ विल यू फाइंड आउट इफ द फूड हॅज ॲडल्ट्रेट? तुम्ही कसं शोधून काढाल जर एखाद्या पदार्थामध्ये ॲडल्ट्रेशन झालेलं असेल तर ते कसं शोधून काढाल? ही पद्धत जी आहे ती बरीचशी तुम्हाला माहिती असेल, उजळणी म्हणूनच याच्यामध्ये दिलेलं आहे. मिल्क मध्ये पाणी आहे की नाही हे कसं शोधणार? पुट अ ड्रॉप ऑफ द मिल्क ऑन अ ग्लास स्लाइड अँड स्लाइटली इन्क्लाइन इट टू स्प्रेड द ड्रॉप. एक दुधाचे थेंब टाकायचा एका काचेच्या पट्टीवर, असं इन्क्लाइन करायचं, सरळ न ठेवता, जमिनीवर न ठेवता. याच्यावर ते थेंब टाकल्यानंतर ती अशी थोडीशी इन्क्लाइन करायचं. ते ओघळायला लागलं की त्याच्यावरून आपल्याला कळतं पाणी असेल तर ते जलद गतीने जात असतं. इफ द स्प्रेड मार्क ऑफ द मिल्क डज नॉट अपियर मिल्की व्हाईट, वॉटर मस्ट हॅव बीन ॲडेड टू इट. जर तो डाग पांढरट दिसला नाही आणि सरळ पाणी खाली आलं असेल, त्याच्यात पाणी जास्त आहे हे ओळखावं. ही साधी घरगुती या पद्धती आहेत. नेक्स्ट, रेड चिली पावडर, लाल चटणी जी आपण वापरतो स्वयंपाकामध्ये, लाल तिखट सुद्धा म्हणतात त्याला. ब्रिक डस्टात त्याच्यामध्ये विटांचे तुकडे टाकलेले असतात. विटा बारीक करून तो लालसर रंग असलेला मिक्स करून देतात. टेक्स टीस्पून फुल ऑफ द चिली पावडर इन अ बीकर अँड ॲड वॉटर इन हाफ ऑफ द बीकर, स्टर इट अँड लिव्ह इट अनडिस्टर्ब फॉर अ फ्यू मिनिट. ते एका पाण्यामध्ये तुम्ही टाकू शकता चटणी, तर त्यामुळे तुम्हाला तिथे लक्षात येईल की काय होतं. त्याला ढवळायचं थोडं. इफ द रेड layer is seen settled at the bottom of the beaker, it must have been adulterated with the brick dust. जर ते तळाला बसलेलं दिसलं तर समजायचं त्यामध्ये भेसळ केलेली आहे. नेक्स्ट, टर्मरिक पावडर, मेथॅनिल येलो हा पदार्थ त्याच्यात टाकतात. तर टेक अ पिंच ऑफ टर्मरिक पावडर इन टेस्ट ट्यूब अँड ॲड अ स्मॉल क्वांटिटी ऑफ वॉटर टू इट. शेक द मिक्सचर अँड ॲड अ फ्यू ड्रॉप ऑफ द कॉन्सन्ट्रेट HCl. हायड्रोक्लोरिक आम्ल त्याच्यामध्ये टाकायचं, पाणी टाकून ते शेक करायचं नाही आणि त्याच्यामध्ये काही ड्रॉप्स टाकायचे. तर मिथिनिल येलो बरोबर त्याची रिॲक्शन होऊन जाईल याची. द मिक्सचर बिकम द रेड ऑन द ॲडिशन ऑफ द कॉन्सन्ट्रेट HCl अँड द रेड कलर डज नॉट अपियर. द मिथिनिल येलो इज प्रेझेंट. नेक्स्ट, रवा, फाईन आयर्न फिलिंग्स असतात त्याच्यात. पास अ मॅग्नेट थ्रू द रवा. तुम्ही त्याच्यावर चुंबक फिरवलं तर तुमच्या लक्षात येईल काही आयर्न फिलिंग त्याला चिटकलेले तुमच्या ते दिसून येतील. तुम्ही हे यूट्यूबवर सुद्धा पाहू शकतात. त्यांनी सांगितलं की यूट्यूब चॅनलवर तुम्हाला ह्या क्लिप्स तुम्हाला बऱ्याचदा दिसतील आणि तुम्ही शोधून काढू शकता. लक्षात ठेवा नेहमी, सम केमिकल इंजेक्टेड इन टू द फ्रूट्स टू मेक देम मोर अट्रॅक्टिव्ह अँड टेस्टी. काही पदार्थांमध्ये इंजेक्शन टाकून ते अट्रॅक्टिव्ह केले जातात. उदाहरणार्थ कलिंगडमध्ये लाल रंगाचं आणि गोड साखरेचं इंजेक्शन देऊन त्याच्यामध्ये टाकलं जात असतं. हा एक प्रकार आपल्याला माहिती असावा. मिल्क वेंडर्स ॲड युरिया टू मिल्क अँड इट अपियर्स टू हॅव द हायर फॅट्स कंटेंट. दुधामध्ये युरियाचे कण टाकतात. युरिया हे अत्यंत त्या मानाने घातक असतं. त्याच्यामध्ये नत्रस, स्फुरद आणि पालाश अशा तिघांचा घटकांचा समावेश असतो. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. पण ते दुधामध्ये टाकल्यानंतर ते दूध जे आहे ते अत्यंत जाडसर वाटतं. गरम केल्यानंतर त्याच्यात साय येते आणि आपल्याला वाटतं त्याच्यात खूप फॅट आहे. शॉपकीपर्स चेंज द एक्सपायरी डेट्स ऑफ द फूड पॅकेट अँड एअर टाईट कंटेनर टू अवॉइड द फायनान्शियल लॉस.
तुम्हाला माहिती असेल, दुकानदार एक्सपायरी डेट्स हे बदलून टाकतात, त्याच्यावर वरती काहीतरी लेबल लावून देतात आणि मग आपल्याला फसवतात, कारण त्यांचा फायदा व्हावा म्हणून. कॅल्शियम कार्बाईड नावाचा एक पदार्थ केळी वगैरे यांना लावला जात असतो, त्याच्याने त्याचं ब्राईटनेस पिवळसरपणा येत असतो. हे लक्षात ठेवा. दॅट इज सम अदर केमिकल्स आर ऑल्सो यूज टू मेक द लुक मोर अट्रॅक्टिव्ह. ब्राईट येलो बनानाज यामध्ये टाकतात. पपया किंवा कोणत्या पदार्थांच्या बाहेर सुद्धा ते ठेवून देतात, त्याच्याने ते पिवळसर दिसायला लागू जातात. फ्रिक्वेंटली हार्मफुल केमिकल्स लाईक कार्बोनेटेड सोडा, फॉस्फरिक ॲसिड आर मिक्स्ड विथ द कोल्ड ड्रिंक. हे जे हार्मफुल केमिकल्स असतात ते कार्बोनेटेड सोडा जो असतो तो टाकला जात असतो आणि फॉस्फरिक ॲसिड सुद्धा याच्यामध्ये टाकलं जात असते. लक्षात ठेवा. एक अमेंडमेंट तयार केली होती गव्हर्नमेंटने 1976 साली. आयुष्यभरची जन्मठेप म्हणून त्याला 54 साली जो पार्लमेंटने हा कायदा केला होता की फूड अडल्ट्रेट होऊ देऊ नये. त्याचे काही नॉर्म्स दिल्या होत्या आणि त्यानुसार अनेकांनी त्याच्यावर म्हणजे त्याच्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच कायद्याने आपण एखादं पॅकेजिंग मटेरियल्स असतील किंवा काही फूड मेडिसिन्समध्ये जर अडल्ट्रेशन दिसेल त्याच्या एक्सपायरी डेटविषयी, तर तुम्ही त्याची जागरूकता निर्माण करू शकता. ते ग्राहक म्हणून तुमच्यामध्ये जागरूकता असावी. इथे हे प्रकरण आपल्याला संपलेलं आहे आणि तुम्ही हे वाचन करा आणि वाचन केल्यानंतर त्याची प्रश्नांची उत्तरं लिहा. धन्यवाद.